महाराष्ट्र के नायब वजीर आला एकनाथ शिंदे ने कहा कि शुरुआत में जिस तरह समृद्धि हाईवे की मुखालिफत हुई थी, इसी तरह शक्तिपीठ हाईवे की मुखालिफत भी वक्त के साथ ख़त्म हो जाएगी। उन्होंने कहा कि हाईवे सिर्फ नकल व हमल के ज़राए नहीं होते, बल्कि ये ज़राई मईशत को फ़रोग देने वाले तरक्याती मॉडल भी होते हैं। एकनाथ शिंदे एक रोज़ा दौरे पर नांदेड़ पहुँचे, जहाँ इनके इस्तकबाल के लिए बड़े पैमाने पर इंतजामात किए गए। उन्होंने सबसे पहले श्री हुजूर साहब सचखंड गुरुद्वारे का दौरा किया और वहां दर्शन किए। इसके बाद उन्होंने एक अवामी जलसे से खिताब किया और शाम को सहाफ़ियों से बातचीत के दौरान वाज़ेह किया कि शक्तिपीठ हाईवे के खिलाफ जारी मुखालिफत आहिस्ता आहिस्ता खत्म हो जाएगी। उन्होंने कहा, समृद्धि या शक्तिपीठ जैसे हाईवे सिर्फ सड़कें नहीं बल्कि तरक्की के नए मॉडल है जो मकामी मईशत को रफ्तार देते हैं। जब लोगों को इसकी इफादियत का अंदाज़ा होगा तो मुखालिफत ख़त्म हो जाएगी। हम किसी भी हाईवे को अवाम पर मुसल्लत नहीं करेंगे। जहां मुखालिफत है वहां सड़क अलाइनमेंट बदली जाएगी, लेकिन इस इलाके को मुनासिब कनेक्टिविटी देना भी ज़रूरी होगा। एकनाथ शिंदे ने इस मौके पर यह भी यकीन दिलाया कि रियासती हुकूमत की कोई भी स्कीम बंद नहीं की जाएगी, चाहे वो वज़ीर आला लाड़की बहन योजना हो या दीगर समाजी फलाही मनसूबे। उन्होंने कहा कि महायुति हुकूमत मराठवाड़ा की खुश्क साली ज़दा शनाख्त को ख़त्म करने के लिए बंद पड़ी हुई स्कीमों को दोबारा शुरू कर रही है। उन्होंने ऐलान किया कि बंद पड़े हुए मराठवाड़ा वाटर ग्रिड जल युक्त शिवार मंसूबे को दोबारा शुरू करके पानी के मसाइल को हल किया जाएगा। इसके अलावा मराठवाड़ा के 11 आबपाशी मंसूबों की मंजूरी दी गई है ताकि खित्ते की ज़रूरी पैदावार में बेहतरी आए। इस मौके पर बाला साहब ठाकरे, हरिडार रिसर्च सेंटर के चेयरमैन और रुकन असम्बली हेमंत पाटिल, रुकन असम्बली बालाजी कल्याणकर, बाबूराव कदम, कोहलेकर, आनंद बोंडारकर, संतोष बांगर समेत दीगर मुअज़्ज़िज़ीन मौजूद थे। शक्तिपीठ महामार्ग बघा, समृद्धी महामार्ग आम्ही केला नागपूर मुंबईनं, त्यावेळेस देखील अनेक लोकांनी त्यावेळेस विरोध केला। सरकारची भूमिका, मी त्यावेळेस मंत्री होतो त्या खात्यात, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आमची भूमिका एवढीच होती की हा विकासाचा महामार्ग होतोय, आज आपण पाहतोय की त्याचा फायदा किती आहे। आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला, नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय, आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि त्याचा साक्षीदार मी आहे। शक्तिपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही। खरं म्हणजे शक्तिपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तिपीठ आहे। त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल। त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू, कारण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लादणार नाही। 9 ऑक्टोबर 2024च्या कोल्हापूरच्या जाहीर सभेत आपण स्पष्ट केलं होतं, तेव्हा मुख्यमंत्री होता, मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय, शक्तिपीठ महामार्ग रद्द असे वाक्य आहे। नाही, ऐका, शक्तिपीठ महामार्ग जिथं कोल्हापूरवासियांचा विरोध होता, आम्ही तिथून आमच्या एमडीने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा, बायपास करा। तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल, त्यांना चांगला मोबदला मिळेल, या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा मी पहिला पुरात एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना, संमती विना आम्ही करणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, हा रस्ता जो होतोय या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल, पण ज्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करण्याची आवश्यकता आहे त्याचाही विचार। जस्टिस नरवाड यांनी एक अहवाल पब्लिक डोमेन मध्ये काढलेला आहे, कोल्हापूरचे जस्टिस नरवाड यांनी। ते म्हणतात की या शक्तिपीठ महामार्गामुळे इतर कुठलाही फायदा होणार नाही, केवळ मद्यपींचा फायदा होणार आहे, गोव्याला जाणार असं ते अहवाल। ठीक आहे, तो अहवाल आपण बघू। आता आम्ही बघा, हे कोणासाठी, जनतेसाठी काम, 2.5 वर्षात तुम्ही काम पाहिलं, केलं ना आम्ही। विकासाचे प्रकल्प बंद पाडले होते ते सुरू केले की नाही? आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 7 तासात मुंबईत माणूस पोहोचतोय, 8 तासात पोहोचतोय। आता तुम्हाला इथून नांदेड मधून देखील आपल्याला नांदेड जालना जो होतोय, तर आणि आता तुम्ही मुंबईला 6 तासात पोहोचा। तर त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे। म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वॉटर ग्रिड बंद पाडलं होतं, जलयुक्त शिवार बंद पाडलं होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं, नंतर महाविकास आघाडीने बंद केलं, मी मुख्यमंत्री झालो ते पुन्हा सुरू केलं। शेतकऱ्यांसाठी आहे, ते कष्टकऱ्यांसाठी, या राज्यातल्या जनतेसाठी आहे। एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या।
या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. शिवभोजन योजना बंद होणार आहे. शिवभोजन योजना बंद. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, बंद होणार नाहीत, एवढं मी सांगतो. दूसरा सवाल ये है आपको किसने बताया है? BMC चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना मेयर बनाने की कोशिश कर रही है। अरे भाई, अभी BMC चुनाव भी नहीं लगे, उसकी घोषणा भी नहीं हुई, तो मेयर कहाँ से होता है? आपको क्या खबर किसने दिया है? क्या मैं उनसे नाराज होकर के? अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे, कई विषय पे चर्चा हुई, कई निर्णय लिए, काही निर्णय चांगले आम्ही घेतलेत. त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला, मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे. जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. मुंबई लुटण्यासाठी काही जण येणार आहेत असं उद्धव ठाकरे काल कार्यकर्ता मेळाव्यात म्हणालेले आहेत. लुटण्यासाठी 15-20 वर्ष लुटारू कोण होते? मुंबई कुणी लुटली? मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून लुटलं कोणी? 15-20 वर्ष कोण लुटारू होते? आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कॉन्क्रीटचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय. आज 73 का 74 हजार कोटीचं बजेट पेश केलं. त्यामध्ये 43,000 कोटीची कामं आहेत. आणि पूर्वी 25% कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं, आता 58% आहे. म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते? आम्ही दरवर्षी ते खड्डेतले रिपेरिंग करणं, डांबराचे रस्ते करणं, दुरुस्ती करणं, असं जवळपास 15-20 वर्षात 3,500 कोटी रुपये वाया घालवले. याला जबाबदार कोण? आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह, आज आम्ही आरोग्याच्या सुविधा, पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे करतोय. 25-30 वर्ष खड्डा पडणार नाही. आणि मग ह्या ज्या मुंबईला आम्ही मुंबईमध्ये 300 एकरचं सेंट्रल पार्क करतोय. महालक्ष्मी रेसकोर्सला 120 एकर जमीन आम्ही घेतली आता, आणि कोस्टलच्या बाजूचं 175 एकर, असं सबवेने दोन्ही गार्डन जोडणार 300 एकराचं ऑक्सिजन पार्क, वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क का नाही केला? सुरुवात केली, नंतर परत ते भासणात गुंडाळलं का? याच्या मागे काय होतं राजकारण? त्यामुळे मुंबईला, मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी, मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये. कारण आता जी मुंबईचा विकास होतोय तो आज पाहतोय लोक आपण. 7,000 कोटी रुपयाचा म्हणजे उत्पन्न वाढलंय. आणि जे म्हणाले की या सर्व FD तोडल्या 82,000 कोटीच्या FD आहेत. बरं, दुसरी गोष्ट, लोकांना सोयी सुविधा, आज मुंबईचं ब्युटिफिकेशन होतंय, कोस्टल हायवे झाला. आज कोस्टल हायवेमुळे लोकांचं किती जीवनमान सुधारलेलं आहे. मुंबईचे पैसे, मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासामध्ये गेले पाहिजे, घातले पाहिजे, आणि मुंबईकरांना दिलासा पाहिजे. म्हणून पोल्युशन फ्री मुंबई करण्यासाठी, आपण खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आम्ही पावलं उचलले. म्हणून पोटदुखी झाली.